जळगाव संघाकडून स्ट्राईकला येतो कार्तिक आणि नॉन स्ट्राईकला तो तोसिफ आणि परभणी संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आला येतो गजानन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप. पंचांना पार करून टाकला चेंडू. पहिला चेंडू सोयर मारा आणि अतिरिक्त धावसंख्येने आपल्या संघाचं खातं ओपन होतंय ते जळगाव संघाचं. दुसऱ्या चेंडूवरती एकदा वैयक्तिक खातं खोललंय ते कार्तिक याने. पुढील चेंडू घेऊन गजानन पंचांच्या उजव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप. स्ट्राईक राहतो तौसिफ. पंचांना पार करून टाकला चेंडू. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू आणि या पहिला चेंडू फेस करताना पहिला चौकार तौसिफ याच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी. पहिला चेंडू आपल्या या इनिंग मधला फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खातं खोलले ते 4 धावेनेशी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या 5 सॉरी 6 पॉवर प्लेचं षटक. 2 प्लेयर पॉवर प्लेच्या बाहेर. त्याच फिल्डिंगचा फायदा घेत आहेत मात्र तौसिफ. पुन्हा एकदा गजानन आपल्या संघासाठी बघूया काय करतो. पुढील चेंडू गजानन. सुंदर हटवला चेंडू हवेत उंच असा आणि या मात्र नो मॅन्स लँड मध्ये आणि तो पण 4 धावा. कृपया जे सर्व खेळाडू आहेत जे सर्व संघ आहेत त्यांनी क्रिक हिरोज वरती जाऊन आपल्या संघाची नाव नोंदणी करायची आहे किंवा आपल्या प्लेयर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानुसार आपल्याला सर्व स्कोर कार्ड दिसेल. कृपया सर्वांनी सर्व खेळाडूंनी सर्व टीम मेंबरनी याची नोंद घ्यायची आहे. क्रिक हिरोज वरती जाऊन आपल्या संघाची आपल्या प्लेयरचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. पुढील चेंडू घेऊन गजानन. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. पुढील चेंडू तौसिफच्या बॅट मधून लगातार 2 चेंडू होते 2 चौकार. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू आणि हा मात्र सोयर मारा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. जिथे फलंदाजांना जखडून ठेवायचं असतं त्या ठिकाणी मात्र सोयर मारा करतात आणि या अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर संघाने ची धावसंख्या झाली ती 11. पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आता मात्र गोलंदाजी करतात ते गजानन. बघूया 10-12 पावलांचा रनअप. स्ट्राईकला येतो तौसिफ. पुन्हा पुढे टाकला चेंडू खोलवरती चेंडू टाकला आणि हा सुंदर असा फटका आणि त्या फटक्यावरती 1 धाव. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जातंय आणि संघाची धावसंख्या 12. पुढील चेंडू गजाननचा. आता मात्र कार्तिक त्याने पहिला सिंगल काढून नॉन स्ट्राईकला तोसियाची फटकेबाजी पाहत होता. आता मात्र स्वतः उंच असा टोललेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. बघता बघता 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या मात्र आता 14. काही चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील. बघूया या शेवटच्या चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले षटकामध्ये पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतोय तो कार्तिक. फुल टच लो फुल टच चेंडू. स्वीप केला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि या क्षेत्राचा फायदा मात्र 1 धाव होते. त्या ठिकाणी मात्र 2 धावा. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 16 बिनबाद 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. अजून 1 ओव्हर पॉवर प्लेची आहे
8 षटकांचा मात्र हा सामना. बघूया 8 षटकामध्ये किती धावा जमा करतायत ते जळगावचे खेळाडू. पुढील चेंडू. बॉलरचं नाव अतुल. पंचांकडे अपील. पुढील चेंडू अतुल्याचा सुंदर आठवडा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. आता मात्र या खणखणीत 4 धाव तौसिफाच्या बॅटमधून निघालेल्या. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या 20. अतुलाचा पुढील राऊंड विकेट मारा करतोय मात्र आता मात्र झेल बाद. किपरने मात्र कोणतीही चूक नाही केली. एक घनागती बॅट्समन ज्यासाठी अतुल्याला गोलंदाजीसाठी बोलवलं होतं त्याने मात्र ते साध्य करून दाखवलंय आणि पहिला धक्का बसलाय तो जळगाव या संघाला तौसिफच्या स्वरूपात. आता बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोण जातोय. कृपया जळगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू पॅलेट मध्ये अजूनही आलेला नाही आहे. कमिटी द्वारे त्यांना पेनल्टी देण्यात येईल. कृपया जळगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू तौसिफाची जागा घेण्यासाठी गेला तो अभिराज. लेफ्ट बॅट्समन पहिला चेंडूवरती स्वतःचं खातं खोलतोय. बघूया सुंदर अशी फॉलोमध्ये अडवला चेंडू आणि विकेट घेण्याची संधी होती मात्र संधी गमावली आहे आणि ही एक धाव एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 1/21. पुन्हा एकदा सलामीर बॅट्समन कार्तिक स्ट्राईक वरती. बघूया अतुल आपल्या संघासाठी किती धाव वाचवतो. पॉवरप्लेचा षटक आणि मात्र या वाईट चेंडूने अतिरिक्त धावसंख्येने भर तसेच संघाच्या धावसंख्येमध्ये सुद्धा भर झाले आहे आणि संघाची धावसंख्या 22. पुढे चेंडू कार्तिक याला अतुल यांचा पुन्हा एकदा साइड चेंज आणि पंचांच्या उजव्या बाजूने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा वाईड साइड चेंज होते मात्र जे परिणाम आहेत ते मात्र चेंज नाही होत आहेत. अजून कुठेतरी एक्स्ट्रा धावांवरती कंट्रोल करावा लागेल तो परभणी संघाला. पुढे चेंडू घेऊन अतुल पंचांना पाळखून टाकला चेंडू. सुंदर टाकला चेंडू. सुंदर असा फटका उंच हवेमध्ये आणि पावलेले षटक असल्यामुळे दोनच खेळाडू बाहेर त्यामुळे याचा पुरेपूर फायदा मिळतोय आणि या चेंडू हातात येईपर्यंत 3 धावा मात्र पूर्ण होत आहेत.
धावून आणि या 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 26. 26 लॉस ऑफ 1 विकेट. काही चेंडू शिल्लक. दुसऱ्या ओव्हर मधील पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 8 षटकांची इनिंग आणि या 8 षटकांमध्ये किती धावा करतोय बुगे जळगाव संघ. पुन्हा एकदा खोलते टाकला चेंडू. तसं सुंदर असा फटका आणि या मात्र खणखणीत अभिराजच्या बॅटमधून निघालेल्या बुगिया पंचाचा निर्णय काय तो. 6 धावा की 4 धावा. बुगिया आणि हा मात्र चौकार. इथे मात्र झेलबाद होण्याची संधी होती मात्र ती क्षेत्ररक्षकाने गमावली संधी. या संधीचा मात्र किती फायदा उठवतो बघूया. अभिराज आपल्या संघासाठी किती फायदा करून देतो आणि किती धावांपर्यंत मजल मारतो बघूया जळगावचा संघ. निर्धारित 2 पॉवर प्लेच्या ओव्हर समाप्त. त्या 2 षटकांमध्ये 30 धावा कुठल्या आहेत मात्र 15च्या सरासरीने चाललेला संघ पहिल्या षटकामध्ये बॉल पहिल्या षटकामध्ये 16 पॉवर प्लेच्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 अशा 30 धावा झालेल्या आहेत. खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागली. 1 विकेट मात्र मिळाला तौसिफाच्या रूपाने पण पुन्हा सामन्याला सुरुवात. संघाडून दुसरं. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी खोलवर टाकला चेंडू. कार्तिक याला मात्र चेंडू समजला नाही. आपली विकेट गमावावी लागली या ठिकाणी. शैलेशाने पहिल्या चेंडूवरती ब्रेकथ्रू मिळवून दिल्या आपल्या संघाला परभणी संघाला. जिथे मात्र खराब गोलंदाजी रनांची धावसंख्या चालू होती तिथे मात्र कुठेतरी कार्तिक याला रोखलंय आणि दुसरा धक्का बसलाय तो 30 या धावसंख्येवरती. बघूया कार्तिकाची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू ग्राउंड मध्ये उतरतो. कौतुकाची गाण्यासाठी संतपून पहिला चेंडू रिव्हर्सिप मात्र रिव्हर्सिपचा फायदा मात्र काही होत नाही आहे. तो मध्ये एक छोटी धाव छोट्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 31. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती शैलेशाची. पुढील चेंडू शैलेशाचा. पुन्हा एकदा उंच हटवलं चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण नाही त्याचा मात्र फायदा जळगाव संघाला आणि एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वर संघाची धावसंख्या 32 धावा. पुढील चेंडू
पुन्हा एकदा शैलेश पंचांना पाकून आला चेंडू सुंदर असा टोलेला चेंडू आणि हा मात्र कणकणीत षटकार संतोषाच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार या इनिंग मधला पहिला षटकार सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल संतोषाची आल्या आल्या मात्र षटकार मारतो पहिल्या चेंडूवरती सिंगल निघाली होती आणि आता मात्र दुसरा चेंडू फेस करताना षटकार पुढे चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुरेपूर फायदा आणि हा बघता बघता हा सुद्धा चौकार या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर संघाची धावसंख्या 42 म्हणता म्हणता 4 चेंडू चांगले टाकले 3 चेंडू मात्र सुरेख टाकले होते 3 चेंडू नंतर 2 चेंडू वरती ज्याप्रमाणे संतोष स्ट्राइक वरती आला आणि त्याने आपल्या चेंडू मध्ये 2 घनगती फटके मारले आणि त्या 2 चेंडू 10 धावा कुठल्या त्याने मात्र समीकरण मात्र पुन्हा एकदा बदललं आणि समीकरण जाऊन पोहोचलं संघाची धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या 42 पुन्हा एकदा आडवा मारायचा प्रयत्न असफल निर्धाव चेंडूने षटक मात्र संपतंय तिसरं 3 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 संतोषने 1 विकेट मात्र घेतला मात्र 2 चेंडू खराब आणि त्या 2 चेंडूवरती मात्र 10 धावा कुठल्या गेल्या कुठेतरी माफक असं ओव्हर जात होती मात्र पुन्हा एकदा गेम मध्ये आणून ठेवलं ते फलंदाजाने संघाकडून चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो विलास 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 कृपया पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे विलास सुंदर चेंडू खोळत डाला चेंडू बुग्या झेलबाद होतो का आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा आणि या मात्र 4 धावा निघालेल्या आहेत त्या संतोषाच्या बॅट मधून सुंदर अशी फलंदाजी 2 चौकारांशी खेळतोय तो संतोष आणि एक अभिराज 2 चौकारांशी खेळतोय तो आणि संतोष मात्र 1 षटकार आणि 1 चौकारांशी खेळतोय तो आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या 46 पहिला चेंडू होती खोलवर टाकलेला चेंडू इथे मात्र संधी करून दिली होती ते शैलेश याने पुढे चेंडू पुन्हा एकदा षटपीस चेंडू त्यावरती 1 धाव पूर्ण करतोय एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा 2 विकेटच्या नंतर 47 धावा कुठेतरी जखून ठेवण्याचा प्रयत्न पण फलंदाजी अशी मात्र सुरेख होते फटकेबाजी मात्र सुरेख करतात ते जळगावचे खेळाडू त्याच्यामुळे इथे परभणी संघाला थोडं पाठीमागे आहे अजून या सामन्यामध्ये बघूया 4 षटक चालू आहे अजून सुद्धा 4.5 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक आहे या क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधीही गेम पलटू शकतो कधीही काही होऊ शकतं बघूया प्रेक्षकांना हा आनंद लुटायला मिळतो का आता मात्र सौरव टाकला चेंडू बॉलवरती बोट फिरवली त्याचा मात्र फायदा झाला तो शैलेशाला एक निर्धाव चेंडू आपल्या खात्यामध्ये टाकतोय तो विलास
विलास मात्र सुंदर अशी गोलंदाजी, पुन्हा एकदा बॉलवरती बोट फिरवली. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी, एक चौकार मात्र मिसफिल्ड मुळे गेला, पण मात्र आता कुठे फलंदाजांना जखडून ठेवतोय. 4 चेंडू मात्र सुरेख टाकलेत. बघूया अजून 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. या 2 चेंडूवरती काय होतं. संतोषनी मात्र 2 चेंडूचा विचार केला आणि मात्र डोला चेंडू, एक मात्र धाव पुन्हा एकदा खराब क्षेत्र. ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळत आहेत. ह्या धावा आहेत त्यानंतर तुम्हाला चेसिंगला महागात पडू शकतात, याची मात्र नोंद घ्यायची आहे. कारण एक धाव मात्र रोखणं गरजेचं आहे, कारण एक धाव नंतर आपल्याला चेस करावी लागते. याचा मात्र विचार करावा लागेल तो फिल्डिंग करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा सुंदर डोलं आणि रिव्हर्सिपचा फायदा, आणि मात्र या ठिकाणी विकेट गमून बसतोय आपली संतोष. सुंदर अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, मात्र एक खराब निर्णय, एक चुकीचा फटका आणि मात्र आपली विकेट गमून बसत. सुंदर अशी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती विकेट होती मात्र तिथे मिसफिल्ड झाली. 4 धावा गेल्या, त्यानंतर कमबॅक केलं आणि मात्र पुढच्या 5 चेंडूमध्ये 3 धावा मात्र दिल्या. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती विलास याची. पहिल्या 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या होती 42 आणि आता मात्र या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 49. संघाकडून 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेण्यात येतो शैलेश, आणि संतोषाची जागा घेण्यासाठी गेलाय तो सतीश. 55 10-12 बॉलांचा शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर फायदा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, त्या चेंडूवरती फिल्डर पोहोचेपर्यंत इथे मात्र 2 धावा पूर्ण. हवेचा प्रभाव पडतो या ठिकाणी थोडाफार, कारण सतत उलट्या दिशेने हवा चालू आहे त्यामुळे बॉल सुद्धा ट्रॅव्हल होत नाही आहे. या ठिकाणी 50 धावा पूर्ण झाल्यात त्या जळगाव संघाच्या. बघूया अजून सुद्धा 23 चेंडू शिल्लक आहे. 23 चेंडूवरती किती धावा कुठल्या जातात बघायला लागेल आणि कुठती धाव संख्येवरती जाऊन पोहोचतो. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही, पण एक धाव मात्र तोपर्यंत पूर्ण झाले. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक वरती, ज्याचं नाव आहे सतीश. 09 जर्सी प्रदान केलेला खेळाडू जळगाव संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी आपल्याला या ठिकाणी खेळायला मिळालं, त्या संधीचं मात्र सोनं कसं करता येईल. कारण क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधी कोणाची जागा निश्चित नसते. जो परफॉर्मन्स दाखविल त्याला मात्र इन टीम मध्ये खेळायला मिळतं. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, ज्या प्रयत्नामध्ये मागील विकेट गेला संतोषाचा, तोच प्रयत्न सफल. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी शैलेशांची. पुन्हा एकदा सुंदर टाकण्याचा प्रयत्न, पण दिशा चुकीची, त्यामुळे एक्स्ट्रा धावा आणि स्वेर मारा केला तो शैलेशाने. वाईडच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जळगाव संघाला आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 53. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न असफल. वारंवारती 2 चेंडूवरती 2 रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला, उलटी पलटी, पण इथे उलटी पलटीचा काही फायदा मिळत नाही या ठिकाणी. सतीशाने अजूनपर्यंत नवीन फलंदाजीवरती आला, 2 चेंडू फेस केले, दोन्ही चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, दोन्ही चेंडू बॅटला लागलेले नाही आहेत आणि निर्धाव चेंडू गेला. सुंदर अशी गोलंदाजी शैलेशाची, वारंवार चेंडूवरती बोट फिरवतोय. आता मात्र 3रा चेंडू सुद्धा निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी म्हणाले, फलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, कारण आपण 3 चेंडू
आपल्याला मात्र 3 चेंडू फेस केले, तिन्ही चेंडू निर्धाव टाकले. आता मात्र थोडंफार बनत काही ना काही विचार चालू असतील फलंदाजाचा. एक तर मोठा फटका येईल, नाहीतर कुठेतरी विकेट सुद्धा मिळू शकते. बघूया आता मात्र शैलेश फुलटा चेंडूचा फायदा उठवतोय, पण मात्र या ठिकाणी फुलटा चेंडूला सीमारेषा बाहेर टाकू शकत होता. मात्र खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विलास यांच्या मार्फत, आणि आपला चेंडू काय रोखू शकले नाही. तो पण त्या 4 धावा. आणि मात्र या ठिकाणी 4 धावेने संघाच्या धावसंख्येवर चौथ्या चेंडूवरती खातं खोलतोय तो सतीश. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 बाद 57. माऊली क्रिकेट क्लब माऊली अनिल डांगे हे परत अहिल्यानगर आहे का खाली अहिल्यानगर ही पण नको करू हे दोनच कर माऊली क्रिकेट क्लबचे हे दोन कर अनिल डांगे आकाश. कृपया मॅनर साठी लक्ष द्यायचं आहे. अनिल डांगे माऊली आणि आकाश माऊली सीसी या दोन्ही खेळाडूंनी पॅलेमध्ये यायचे, आपली मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. अनिल डांगे माऊली क्रिकेट संघ आणि आकाश माऊली सीसी दोन्ही खेळाडू पॅलेमध्ये यायचा आहे, आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा संघाकडून बोरशे सर आणि आशिष सर जर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पॅलेमध्ये यायचं आहे बोरशे सर आणि आशिष सर. संघाकडून 6वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो विलास. पहिला चेंडू मात्र निर्धाव, दुसरा चेंडू होते एकदा मगाच्या त्याने पहिले ओव्हर टाकलं, त्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजांना जखडून ठेवलं. मी पुन्हा एकदा बोललो होतो की पहिल्या 3 षटकामध्ये 42 धावा होत्या, पुढच्या 2 षटकामध्ये मात्र माफक अशी धावा गेल्यात. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 वरती. म्हणजे विचार करा 2 षटकामध्ये किती धावा जमा केल्यात त्या जळगाव संघाने. 3 षटक मात्र महागडी होती, मात्र विकेट सुद्धा घेतल्या. आता मात्र उंच उडवलं चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय, पण मात्र इथे झेल मात्र काय होत नाही आहे. त्याचा फायदा मात्र होतो या ठिकाणी जळगाव संघाला. आणि या 2 धावा अविनाश रोडे वॉरियर्स मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. अविनाश रोडे वॉरियर्स. पुढील चेंडू घेऊन विलास. पहिले 3 चेंडू शिल्लक, कुठेतरी अजून 3 षटकामध्ये एवढ्या बाउंड्र्या बघायला मिळाल्या नाहीत. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा मी 3 चेंडूवरती सलग प्रयत्न करत होतो रिव्हर्सिप मारण्याचा, आता मात्र सक्सेसफुल होतो या ठिकाणी. लगातार रिव्हर्सिपचा प्रयत्न आणि या रिव्हर्सिपच्या फटकामध्ये 6 धावा कुठल्या गेल्या त्या सतीशच्या बॅट मधून. पहिल्या बॉल पासून रिव्हर्सिपचा प्रयत्न करतोय मी या ठिकाणी. 3 चेंडू मात्र मला बॅटला लागले नाहीत, पण मी रिव्हर्सिप मात्र खेळणार आणि हा सक्सेसफुल करून दाखवणार. आणि त्याचा मात्र खरोखर त्याने सक्सेसफुल करून दाखवलाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकला चेंडू खाली क्षेत्ररक्षण. आता संधी आहे रनआउटची, पण खराब थ्रोचा फायदा. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 67. विजय SRC चॅम्पियन्स मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे.
सूरज रोडे वॉरियर्स मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. आशुतोष फेअरलेस फायटर्स मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. अविनाश रोडे पुन्हा एकदा रोडे वॉरियर्स पुणे यांनी कृपया मॅन ऑफ द मॅच साठी पॅनल मध्ये यायचं आहे. मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. कोण येते आता? SRC. हा हा येतो. एक दोन तीन चार. विजय SRC चॅम्पियन्स यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येतोय. मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या हस्ते. झाले ना 8 ओव्हर 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 68. कृपया मी पुन्हा अनाउन्समेंट करतोय. अनिल डांगे माऊली आकाश माऊली सीसी त्याचबरोबर अविनाश रोडे वॉरियर्स सूरज रोडे चॅम्पियन्स रोडे वॉरियर्स आशुतोष फेअरलेस फायटर्स अविनाश रोडे वॉरियर्स कृपया सर्व खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच साठी मध्ये संपर्क साधावा. या सर्व खेळाडूंना सौ मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येतोय. ज्या टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया यांच्या सचिव आहेत. आणि हा मात्र घनागदी षटकार आला 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 आला. जी नावं आतापर्यंत घेतली गेली आहेत मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी कृपया पॅनल मध्ये संपर्क साधायचा आहे. जे कुठे असतील त्यांनी पुढील चेंडू घेऊन संघाकडून 7वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो भरत. पुन्हा अडवला चेंडू. चेंडूचा मात्र एक धाव पूर्ण दुसरा धाव प्रयत्न दुसरी धाव पूर्ण 2 धावांनी संघाच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या 76. 76 लॉस ऑफ 3 विकेट. तुम्ही करा सर. पुढील चेंडू अनिल डानगे आहे माऊली पुढील चेंडू मराठवाडा प्रशांत बाकी आहे. मराठवाड्याचं नाही आलं कोणी. माऊली झालं. माऊली झालं SRC झालं सूरज झालाय रोडे हा झाला पण रोडेचे किती रोडीचे 3 होते त्यातला दोघच असणार ते एकाचे डबल आहे ना. पुढील चेंडू घेऊन पुन्हा मात्र संघाची धावसंख्या 78. बरं पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतो सतीश. फुलटच चेंडू लो फुलटच वरती पुरेपूर फायदा आणि पुरेपूर फायदा आणि या मात्र 4 धावाने संघाची धावसंख्येमध्ये बरं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 82. नवीन चेंडू द्यायचा आहे.
सुंदर टोला चेंडू ऑफ साइडला आणि एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्राच्या मध्ये फायदा उठवला आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या 84. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 84. अविनाश रोडे वॉरियर्स मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. त्यानंतर सतीश अहिल्यानगर मॅच झाली की त्वरित आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. प्रसन्न मराठवाडा यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी पहिल्यामध्ये यायचं आहे. त्यानंतर अमृत अहिल्यानगर मॅच झाली की लगेच मॅन ऑफ द मॅच साठी आपण पहिल्यामध्ये यायचं आहे. अविनाश रोडे वॉरियर्स जर आपण कुठे असाल तर कृपया मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी पहिल्यामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामना चालू आहे तो जळगाव वर्सेस परभणी आणि 8व्या षटकाच्या मध्यंतरी संघाची धावसंख्या, खराब क्षेत्ररक्षण आता पुरेपूर फायदा आणि या मात्र धावून 2 धावा आणि मात्र धाव संख्येमध्ये फरक 87. 87 धावा. 20 चेंडू मध्ये 38 धावा. आणि मात्र रिव्हर्सिपचा फटका आणि या मात्र 6 धावा. आपला फटका 440 का झटका आणि या मात्र 6 धावा. सतीशाच्या बॅट मधून निघालेल्या रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात 2 मात्र षटकार या ठिकाणी बघायला मिळतात. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. अविनाश रोडे वॉरियर्स यांनी आपली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती चेतन चौधरी. कृपया चेतन चौधरी कुठे असतील तर त्यांनी तालीम मध्ये संपर्क साधायचा. मॅन ऑफ द मॅच साठी मन मोठं लागतं. मॅन ऑफ द मॅच आपली दुसऱ्यांना बाळ करायची असेल तर आता डिसिजन सांगायचा पंचांनी. कृपया सामना थांबवायचा आहे. सामना थांबवायचा आहे. सामना थांबवायचा आहे. कृपया जो मगाशी षटकार बसला त्यावरती पुरे डिसिजन पूर्ण सांगायचं आहे. सामना सुरू करायचा आहे. कृपया जर षटकावर देत असाल तर कृपया पण स्कोररला सांगा. कृपया खेळाडूंनी कोणी वाद नाही घालायचा आहे इथे. ऐकू नाही गेलो. हा इकडे आपला थांबा तिकडे सांग. विकेट घेतली दुसऱ्या चेंडूवर त्या विकेट. दर्शन इकडे सांग रे. कोण गेला आता? सतीश ना. सतीश ह्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो अमित.
पुन्हा एकदा पाठी मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव. या ठिकाणी मात्र 8 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 100 आणि 101 धावांचं आव्हान ठेवलंय ते परभणी संघासमोर. जळगाव संघाने उद्या परभणी संघ कशा प्रकारे पार करतो हा धाव फलक. परभणी सुपर किंग्स संघाला जिंकण्यासाठी 101 धावांची गरज. मोठंच टार्गेट. चहा आलेला कृपया सर्व खेळाडूंनी चहासाठी यायचं आहे. चहा घेण्यासाठी यायचं आहे ते. एक मिनिट थांबायचा. एक मिनिट. बॉलरचं नाव सांगा. शाहिद आहे ना. पहिला चेंडू आणि बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रातून चेंडू जातो सरळ सीमेच्या बाहेर. पहिला चेंडू इथे
चौकारच्या दिशेने गेला. 110 धावांचं टार्गेट इथे पार करताना पाहूया सुपर किंग परभणी कोणत्या तऱ्हेने पार करतोय. अतुल आणि सौरभ सलामची जोडी मैदानामध्ये 100 धावांसाठी पुढे सरसावतोय. हा जातोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषेजवळ चेंडू अडवताना चेंडू जातो. पुन्हा एकदा सीमेरेषेजवळ चेंडू अडवतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि हा चौकार अडखळत अडखळत चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाताना. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काल तुम्ही 1 वर्षानंतर काल चहा बिस्किट खाल्लं खूप आनंद मिळाला मला. हा चालेल बोल. खा ना आता तू खा काहीच बोल नको खा तू खा. मॅमला बोलू का? आनंद सरांना सांगते की याला चटणी पाहिजे. नको ते देतील मग तुला. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रातून चौकार ग्राउंड शॉट ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला बघायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. इथे जबरदस्त इथे फलंदाजी अतुलच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 खणखणीत चौकार बसलेत या षटकामध्ये. अतुलचं शाहीचं महागडं असं षटक आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हा एक ग्लास शॉट जबरदस्त शॉट पायाच्या जवळून गेलेला चेंडू आणि हा जातो लेग साइडला. चौकार चौकाराचा चौकार या षटकामध्ये. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. जबरदस्त लयमध्ये असलेला हा फलंदाज अतुल आतापर्यंत 4 लागोपाठ चौकार मारतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये 2 चौकार मारताना कव्हर क्षेत्रामध्ये अजून एक चौकार वसूल करताना आता मात्र ग्लास शॉट इथे खेळतोय आणि 5 लेगच्या दिशेने एक चौकार वसूल करतोय. जबरदस्त फलंदाजी जबरदस्त लयमध्ये 110 धावांचं टार्गेट सुपर किंग्स संघासाठी मोठंसं आव्हान आहे पाहूया. पण त्याच तऱ्हेने फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय हा अतुल फलंदाज. हा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह सुंदर फटका. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्राचे चेंडू अडवतो. 1 धावते समाधान. इथे मात्र चांगले फटके म्हणजे ह्या षटकामध्ये. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते बिनबाद 17 आणि पाहूया कुणाला खतरा होतोय का इथे. सर्व खेळाडूंना सूचना चहा आणि नाश्ता आलेला आहे. तरी ज्यांना कुणाला चहा प्यायचा आहे चहा पिऊन घ्या. त्यानंतर नाश्ता करायचा तर नाश्ता करून घ्या. हा जबरदस्त शॉट अतिशय उंच गेला. सरळ मारला चेंडू. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून गेलेला हा चौकार. इथे फक्त चौकारांची बरसात होताना धावांचा पाऊस पडताना दिसतोय सुपर किंग संघ परभणी. 5 चौकार मारतोय अतुल. प्रत्येक चेंडूवर तर चौकार मारतोय. धावांचा पाऊस पडतोय. काय फलंदाजी करतोय हा अतुल इथे.
अभी तो चौका मारा है, चक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी आहे. काय फलंदाजी करतो, पुन्हा एकदा पाऊण शतकामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो ना, एक धाव पूर्ण होते. सुरक्षित फलंदाज आणि इथे खराब क्षेत्ररक्षक, खराब फेकी, त्याचा फायदा उठवताना पुरेपूर हे दोन फलंदाज अतुल आणि सौरभ. जबरदस्त फलंदाजी, 100 धावांचं टार्गेट पार करताना इथे मात्र धुवाधार फलंदाजी करताना हे दोन फलंदाज मोठी भागीदारी इथे होणं फार गरजेचं, आणि ती भागीदारी करताना ही सलामीचे दोन फलंदाज आपल्याला दिसत आहेत. शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये अतिशय चांगलं दिसतंय, तालमेल चांगला दिसतोय, कॉल मात्र चांगला मिळतोय. पुन्हा एकदा हलकासा कट होतोय, यष्टी मागे चेंडू यष्टीरक्षक चेंडू अडवतोय आणि धावाही इथे वाचवतोय आपल्या संघासाठी. अतुलला पुन्हा एकदा शाहिद, आहा उत्कृष्ट शॉट, जबरदस्त, पुन्हा एकदा चौकार जातोय इथे, ऑफ ड्राईव्ह, काय फटकेबाजी, पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार वसूल करतोय, ऑफ साईडला चौकार वसूल करतोय. एक मजबूत अशी बाजू आपल्याला बघायला मिळते इथे अतुलची. ऑफ साईडला एक ज्या ऑफ साईडचा बादशाह, खरोखरच प्रत्येक चेंडू ऑफ साईडला येतो आणि तो चौकार इथे वसूल करताना, आणि तो चौकाराने बोलतो, त्याची बॅट फक्त चौकार बोलते. इथे 1-2 धावा घेण्यापेक्षा चौकाराने जास्त तो इथे धावा वसूल करतो आपल्या संघाला, आणि मोठी खेळी इथे उभी करतोय आपल्या संघासाठी. जबरदस्त फलंदाजी करताना, हुकूमत गाजवताना. आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, ऑन शतकामध्ये चेंडू जातोय, एक धाव पूर्ण होतोय, फेकी येईपर्यंत कॉल चांगला मिळतोय, आपण एक धाव बस करूया. स्ट्राईकला येतोय सौरभ. सौरभला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती, कारण पहिल्या षटकामध्ये 4 चौकार मारले होते अतुल याने. त्यानंतर तो पुन्हा स्ट्राईकला आला, त्यानंतर पुन्हा त्याने 2 चौकार मारलेत. प्रत्येक चेंडूवर चौकार वसूल करतोय, आपल्या संघाचा धावफलक हलता ठेवतोय आणि विजयपथावर आणि विजयाचा रथ मात्र हाकतोय अतुल. लेग साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव मिळेल. चेंडू मात्र मैदानामध्येच. दोन षटकांनंतर धाव संख्या होते 29. बॉलर कोण? वैयक्तिक पहिलं षटक टाकतो अविराज, सामना करतोय सौरभ. हा उंचा चेंडू, हवेत गेलेला चेंडू पाहूया. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू येताना झेल होत नाही, एकदा पूर्ण होते. स्ट्राईकला येतो धडाकेबाजाचा फलंदाज. आता
इथे तू मी चेंडू हातात येत नाही, बराच वेळ प्रयत्न करतोय चेंडू पकडण्याचा, चेंडू मात्र हातातून सुटतोय. का रागवलाय बाबा हा चेंडू तुझ्यावरती? होत असं कधी कधी. ऑफच्या बाहेर गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट चेंडू या सामन्यातील. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव मात्र नक्कीच. शंभर धावांचं टार्गेट पूर्ण करताना दमचक होते का पाहूया. परंतु मैदानामध्ये आहे चौकारांचा बादशहा जो बिरुदावली मिरवतोय आज या सामन्यामध्ये. प्रत्येक चेंडू चौकार मारतोय तो म्हणजेच इथे अतुल साथ देतोय त्याला. सौरभ अकुटपदा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होतोय, इथे उंच गेलेला चेंडू हवेत आहे. डीप स्केअर क्षेत्रामध्ये चेंडू जाताना एक धाव पूर्ण होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण. फलंदाज सुरक्षित. इथे मात्र धुवाधारपणे आणि खराब इथे क्षेत्ररक्षण झालं होतं, पण त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज बाद होतोय. आणि बाद कोण होतोय तर अतुल होतोय. काय मोठा धक्का हा सुपर किंग संघाला. अतुल सारखा फलंदाज एक चुकीच्या निर्णयाने चुकीचा कॉल इथे मिळतोय, धावबाद होतोय. खरं म्हणजे धाव खेळण्याची गरज नव्हती. आपण लय मध्ये होता, फॉर्म मध्ये होता आणि एवढे फॉर्म मध्ये असताना सुद्धा आपण इथे थांबायचं होतं. विकेटवरती थांबण्याची आपल्याला फार गरज होती. अतुल बाद होत आहे, आपण नाराज होऊन जात आहे मैदानावरून. 100 धावांचा टार्गेट होता आपल्याकडे. खरं म्हणजे आपण विकेटवरती थांबणं फार गरजेचं होतं आणि अशा वेळेस संयमाने खेळायचं असतं. ज्यावेळी वेगाने सामना चालू असतो त्यावेळी थोडा वेळ थांबून आपण पुन्हा खेळायचं असतं. मात्र इथे थोडीशी चूक होते. चला, देर है मगर दुरुस्त हो जाएगी बाद में. भरत पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. किती आत्मविश्वास आहे या फलंदाजामध्ये. स्वीप करतोय पहिला चेंडू, रिव्हर्स मारायचा प्रयत्न इथे करतोय, असफल होतोय. शंभर धावचा टार्गेट पार करताना तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू, हा कुटपाला चेंडू लेग साइडला मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जोरदार अशी अपील स्टंपिंगची इथे केली आहे. यष्टीरक्षक पंचांकडे दाद मागतोय. आणि अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं आहे. 3 षटकं संपल्या. 3 षटकांनंतर धावसंख्या होत आहे. धडाकेबाज फलंदाज पॅव्हिलियन मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे अतुल. आणि धावसंख्या होते आता 34 34. 30 चेंडू मध्ये 67 धावांची गरज. 67 टू नीड. पाहूया ह्या 30 चेंडू मध्ये 67 धावा होत आहेत का. धावांची गरज जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये. अतिशय सुंदर चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. बीट होतोय इथे हा फलंदाज. सौरभ मात्र सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये. आणि आता गरज आहे सौरभला मैदानावरती थांबण्याची.
विकेट राखून खेळण्याची, सांभाळून खेळणं फार गरजेचं आहे. थोडं थांबून खेळावं लागेल. चेंडू शेवटपर्यंत बघून आपल्याला इथे शॉट खेळावे लागणार आहेत. हलकासा कट येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू इथे येताना क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो तुम्ही करता करता कॉल चांगला मिळतोय आणि सुरक्षित हा दुसरा रन्स. निर्धाव चेंडू. हा उत्तुंग फटका. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र इथे जरूर मिळतील. सव्वीस चेंडूवर 63 धावांची गरज. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. ऑफसाईडचा चेंडू. निर्धावाचा चेंडू जातोय. पाहू इथे धावबाद होतोय का फेकी होते, ही संधी गमावतोय. 4 षटक संपले. 4थं षटक संपल्यानंतर धावसंख्या होते 2 गडी बाद. 1 गडी बाद 38. 24 चेंडूमध्ये 63 धावांची गरज. कठीण असं आव्हान आहे सुपर किंग संघाला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूमध्ये रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पाहूया या क्रिकेटमध्ये या सामन्यामध्ये काही चमत्कार होतोय का. फटाफट सामना खेळवायचा. लवकरात लवकर खेळा. काही थोड्या वेळाने ते अंधार होतो. वैयक्तिक दुसरा षटक टाकताना विराज. हा जबरदस्त उत्तुंगाचा उंच फटका मारलाय. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दोन धावा. धाव संख्या होते 40. पुढे सरसावतो. हत्तीच्या पावलाने पुढे जाऊन शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. हा उत्तुंग फटका. हवेला बेधून जाणारा चेंडू. चेंडू खाली येताना हा क्षेत्ररक्षक झेल घेतोय. उंच उडवलेला झेल. लॉंग ऑन क्षेत्रातून धावत येतोय. चेंडू खाली आणि चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये विसवतोय. जबरदस्त धक्का. पुढे एकदा दुसरा गडी बाद होतोय सुपर किंग संघाचा. आता दबावामध्ये येईल सुपर किंग संघ. अजूनही मोठं लक्ष गाठायचं आहे.
हाही चेंडू उंच जातोय. सेम शॉट, सेम झेल होतोय का पाहूया. झेल सुटतोय इथे मात्र जीवनदान मिळत आहे या फलंदाजाला. शैलेश फलंदाजीला येतोय. धडाकेबाजा फलंदाज. अगोदरच्या सामन्यामध्ये मोठे मोठे फटके त्याने मारले होते. एक उत्कृष्ट असा फलंदाज हिटर शैलेश. पुढे थोडासा सरसावतोय, एक पाऊल पुढे टाकतोय. चेंडू मात्र कीपरच्या हातामध्ये विसावतोय. 5 षटक संपले. 5 षटकांनंतर धाव संख्या होते 2 गडी बाद. $42 42. अजूनही 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 धावा पाहिजेत. पाहूया 20 धावा होत आहेत का. 4 षटकारांची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये मारण्यासाठी. पण इथे मात्र फलंदाज आहे तो म्हणजे शैलेश. शैलेश मात्र नक्की मारू शकतो. त्याला साथ देतोय इथे सौरभ. सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये आणि स्थिर होतोय, स्थिरावतोय तो या जबरदस्त शॉट मारताना. ऑफ ड्राईव्ह. एक धाव मात्र स्ट्राईकला येतोय शैलेश. पाहूया करामात इथे होतोय का, चमत्कार इथे होतोय का. किंग, सुपर किंग परभणी संघासाठी. हा उंच डॉट चेंडू. निर्धावसा चेंडू जातोय. शैलेशवरती दबाव. जोरदार प्रहार करतोय पुन्हा एकदा. मिड विकेट आणि लॉंगच्या क्षेत्रामध्ये गेलेले चेंडू चौकार इथे होतोय. तुफान अशी फलंदाजी करणारा फलंदाज शैलेश मात्र इथे मैदानामध्ये आहे. अपेक्षा मात्र शैलेशकडून संघाला आहेत. त्यांना माहिती आहे हिटर बॅट्समन आहे आपला, कोणत्याही क्षणी सामना नक्की फिरू शकतो. परंतु टार्गेट मात्र मोठं आहे. इथे मात्र थोडीशी चूक होते. कुठ्यापर चेंडू ऑफ साईडला मारायला. ऑफ ड्राईव्ह जातोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या गलीतून चेंडू जाताना 4 धावा मिळतात शैलेशला. इथे मात्र चौकारांचे बरसात, षटकारांचा पाऊस पाडावा लागणार आहे. 1-2 रन लेकर क्या करेंगे, छक्का मारे बिना मजा नहीं आता. शैलेश बाद होतोय. अजूनही खोलात पाय जाताना सुपर किंग परभणी संघाचा. आता सामना झुकतोय जळगाव संघाकडे. पाहूया काय चमत्कार नक्की होतोय का सुपर किंग परभणी संघासाठी. इथे मात्र अशक्य असं हे आव्हान आहे, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. रंगतदार म्हणजे क्रिकेट. रोमहर्षित म्हणजे क्रिकेट. मनोरंजन म्हणजे क्रिकेट. जातीभेद न करणारा म्हणजे क्रिकेट. रंगभेद न मानणारा म्हणजेच क्रिकेट. लहान मोठा भेदभाव न मानणारा म्हणजे क्रिकेट. गरीब श्रीमंत न जाणणारा म्हणजे क्रिकेट. गुरु शिष्य मिलाप म्हणजे क्रिकेट. सर्व समभाव एकात्मता सर्वांना एकत्र आणणारा म्हणजेच क्रिकेट. आणि ही क्रिकेटची पंढरी आज या नाशिक शहरामध्ये आपल्याला डॉक्टर लीग इथे खेळली जाते. अतिशय उत्साहाने पार पडताना ही लीग आपण पाहतोय. धडाकेबाजाचा फलंदाज मैदानामध्ये खेळताना
ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धावाचा चेंडू जातो. यष्टीरक्षक मात्र चेंडू गोलंदाजाकडे देताना राईट ओव्हरला मारा करतोय हा गोलंदाज. फिरकी असा गोलंदाज फिरकी टाकतोय. पुन्हा एकदा चकवा चेंडू इथे. बॅटवरती काही चेंडू येत नाही. आपल्या गोलंदाजी मार्कडे आत्मविश्वासाने जाताना आपल्याला गोलंदाज दिसतोय. तो म्हणजेच पुन्हा एकदा तयार होतोय. आता मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू टटवताना एक धाव पूर्ण होते. शतरक्षक तिथे हजर आहे. एका धावेचं समाधान मानेल. गोलंदाज मात्र टिचून गोलंदाजी करतोय. गोलंदाजीची लय मात्र सुंदरतेने इथे आपल्याला दिसते. हा ऑफसाईडला गेलेला चेंडू झेल होतोय. प्रत्येक फलंदाज येतोय. 1-2 धावा काढतोय आणि पॅव्हिलियन मध्ये परततोय. सामना झुकतोय तो जळगाव संघाकडे. इथे मात्र हजेरी लावली जाते. पॅव्हिलियन मध्ये परत आहेत सर्व खेळाडू. झाल्या. धावसंख्या होते 55. 7 षटक संपले. 7 षटकामध्ये धावसंख्या 55. 6 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. आता अशक्य असं आव्हान आहे ते सुपर किंग परभणी संघाला. फक्त 6 चेंडू इथे मात्र खेळायचे आहेत. जबरदस्त शॉट. लॉंग क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू 1 धाव मात्र मिळते. यॉर्कर चेंडू. अठ्ठावन्न 57. हलकासा कट. बॅटला कट लागतोय. चेंडू मात्र हातामध्ये विसावत नाहीये. झेलची संधी होती इथे. हा मात्र लेग साईडला फिरून मारलेला फटका. चेंडू अडवतोय शिबेरेषेजवळ जाताना. 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी येईपर्यंत फलंदाज सुरक्षित. अशा तरी षटक संपलंय. विजयी झालेला संघ जळगाव संघ. हार्दिक अभिनंदन जळगाव संघाचं.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सतीश जळगाव संघातून. आणि 2 नंबर ग्राउंडवरती अजित पवार